अशे तरेन माझी शेजवान चटणी रेडी झाली. खूप यम्मी सामकी. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. सो आता झाली असं 4:30 आणि जेवण बी झाले आमचे. आईज बरे चिकन शाकोती बी बरी मस्त झाली सामकी. आणि म्हटल्यार आता आम्ही बसलेली जेवण बी. मागीर न्ही म्हाका याद जाली तेणी एकदा हे केली शेजवान चटणी सामकी रेस्टॉरंट स्टायल कशी बेस्ट लागलेली सामकी. सो म्हटलें हांवें दीदी करुया का म्हणून. सो त्या इन्ग्रेडियंट बी आसा काय म्हटलें करपाक. सो ते आसा म्हणपाक लागले. सो आता आमी आनी एक रेसिपी करता शेजवान चटणी आणि तुमकां बी दाखयता प्रोसेस. सो बेस्ट लागता सामकी. चपातीक बी बुडोवन सामकी चपाती बरोबर खावपाक पावा बरोबर खावपाक बी सामकी मस्त लागता. सो तुम्ही बी पळया रेसिपी, तुमकां आवडटली खूप. सो गाईज चला आता प्रोसेस आम्ही स्टार्ट करूया. सो मिरच्यो घेतल्या 2 टायपच्यो, एक बेडगी आणि ही काश्मीरी मिरची कलर येवपाक. आणि न्ही हांगासर उदक दवरला तापत. सो हितून न्ही ते उदक गरम आसता न्ही तितून ते मिरच्यो घालपाच्यो गरम गरम उदकान. घालता अशे दोन्ही मिरच्यो घालपाच्यो. सो आता हे सगळे असे मिक्स केले गरम उदकान घातल्यो. आणि आता न्ही ह्यो 15 मिनिटां दवरपाच्यो फुगो घालून आणि गॅस बंद करपाचो. ते घाल तोंडा ती बयाक दी गाईस. आता 15 मिनिट्स झाली. आता ते वाटपाचे. चड बारीक वाटपाची ना, मोठीच दवरपाची मातशी. सो हे वाटले की मागीर दाखयते तुमकां. अशे तरेन घेतले आमी वाटून आता. आणि आता नेक्स्ट प्रोसेस स्टार्ट करता. आणि हे तुम्ही पळोवपाक शकता लसूण सामके बारीक किसून घेतला. मागीर आलें बी बारीक किसून घेतला. हे न्ही वाटपाचे ना, फक्त बारीक किसपा जाय. आणि हे न्ही कोरिएंडराचे स्टेम घेतले न्ही जाल्यार टेस्ट बरो येता. सो हे तुम्ही पळोवपाक शकता अशे तरेन आमी केला. आणि आता हे गरम तेलान ऍड करपाचे. लसूण घातले, आता आलें घालता. आणि ते कोरिएंडराचे स्टेम घालता. आणि अशे तरेन बरे तळसून घेता. आता बरे 2 मिनिटां आम्ही तळसून घेतले. तितून घालता ती मिरसांग वाटलेली. हे बी बरे मिक्स करपाचे. हे सगळं मिक्स करता आणि मागीर दाखयता तुमकां. सो गाईज हे न्ही 10 मिनिटां तरी न्ही अशे ढवळीत रावपाक जाय आणि शिजोवपाक जाय. जाल्यार न्ही ते सकयल पोना लागपाची शक्यता आसता. म्हणून हे कंटिन्युअस अशे करीत रावपाक जाय. सो गाईज आता आमचे ढवळून जाले 10 मिनिटां जाली. आता न्ही तितून हे उदक ऍड करता. सो हे आता उदक ऍड केले न्ही आता ते 5 मिनिटां आनी मातशे शिजोवपाची. तुम्ही आता पळोवपाक शकता अशे तरेन बरे शिजले. आणि शिजले म्हणटकीर कळटा कारण न्ही सायडीच्यान अशें तेल सुट्टा. सो तेल सुटले की समजपाचे की बरे शिजले म्हणून. आणि अशें ना की फिक्स 5 मिनिटांच लागता, चड टायम बी लागपाक शकता. आमकां बी चड टायमूच लागलो मातसो, 10 मिनिटां लागली म्हणून. सो आता तितून घालता बाकीचे इन्ग्रेडियंट्स. घालता सोया सॉस, ब्लॅक पेपर पावडर, ब्लॅक पेपर पावडर घातला. विनेगर घातले. आणि टोमॅटो केचप. आणि आता बरे मिक्स करून घेवपाचे. 5 मिनिटां तरी मिक्स करपाक जाय बरे. सो आता बरे 5 मिनिटां मिक्स करता आणि मागीर दाखयते तुमकां. आणि अशे तरेन माझी शेजवान चटणी रेडी झाली. खूप यम्मी सामकी. आणि न्ही फ्रिजान तुम्ही दवरपाक शकता एटलीस्ट 15 days तरी बरी उरता सामकी.
आणि अशें टिफिनाक सुद्धा दिवपाक बरी न्ही म्हणून तुम्ही मुद्दम ट्राय करा. आणि न्ही फ्रायड रायसान सुद्धा घालता, सो फ्रायड रायसान घातले की टेस्ट बी बरो येता. सो तुम्ही मुद्दम ट्राय करा. ते पळय बाबू होममेड सेरेलॅक करता. आयज सामके मास्टर शेफ जाला ते कितें कितें करीत आसा. सो गाईज तुमकां आयची रेसिपी आवडली जाल्यार प्लीज म्हाका कमेंट करून सांगा. आणि मेन पार्ट ऑफ दॅट रेसिपी कितें जाणा ती न्ही मिरची आसा न्ही ते बऱ्यो शिजपाक जाय. आनी शिजले म्हणून कशें कळटा जेन्ना सायडीच्यान तेल सुट्टा न्ही तेन्ना समजपाचें की ते बरे शिजले म्हणून. आणि न्ही टायम कितको लागपाक शकता डिपेंडींग अपॉन द फ्लेम. जरी आपण मिडियम फ्लेम दवरता तरी डिफरन्स आसपाक शकता न्ही मातसो तरी म्हणून. आणि जर इफ सपोज हाफ कूक जाले न्ही जाल्यार ती मागीर चटणी मातशी कोडू लागता. आणि कोडू लागले न्ही मागीर तो टेस्ट बरो लागना न्ही, कारण आमी ती चपाती बी बरोबर खाता न्ही म्हणून. सो ते मेन बरे कूक जावपाक जाय. आणि दुसरो पार्ट म्हटल्यार गार्लीक न्ही बरे चड आसपाक जाय, चड क्वॉन्टिटी प्लस बरे फ्राय जावपाक जाय. मागीर तो बरो फ्लेवर येता. आणि मागीर ते सॉसा वांगडा मिक्स जाले की सामकी मागीर चटणी म्हणटा ती सामकी बेस्ट जाता मागीर. आणि दीदी तुमकां खबरूच आसा ते दिसांनी सामके बिजी ते. मागीर सकाळचे ते हे कर शाकोती कर, मागीर आमी केली चटणी, मागीर दीदीन केली सेरेलॅक, बाबू खातीर स्पेशल सेरेलॅक केले. मागीर तेणी सांजचे बेगीन आमी वयता म्हणून. मागीर तितून बाबू हाडपाय ते दोगूय स्कुलाक गेल्ले न्ही तिंकां हाड सामकी मात ते बेकार ना. सामके बिजी शेड्यूल आसता तेणी, मात सुद्दां तेणी रेस्ट घेवना. सो इतके ते करता न्ही खरेंच म्हाजेर सामको जीव तेजो. आनी आतां बाबूचेर जीव अशें म्हणटा न्ही मासी मा जैसी म्हणून. आनी आतां म्हाजे ते व्लॉग पळयता आसतले. सो दीदी तुका सामकें थँक्यू आं. त्या टायमार तर आमी बडबडत आसता तेन्ना थँक्यू बी असले इमोशनल वर्ड्स येना म्हणून आतां तुका म्हणटा हांव थँक्यू म्हणून. आणि कमेंट्स तुम्ही खूप बरे करता. आणि गीतांजली डिचोलकर तुका बी खूप थँक्यू. तू एवरी व्हिडिओन म्हाका बरें सांगता नायस व्लॉग म्हणून. आणि इवन तुवें म्हटलेलें म्हाका की डेली व्लॉग कर म्हणून. बट न्ही हांव ट्राय करता व्लॉग करपाचें. आतां सद्या पॉसिबल जायना बाबूक लागून. आणि प्रतीक्षा परब तेणी बी म्हाजे खूप बरे कमेंट केल्लो. तेणी म्हाका खूप आवडलो म्हाका. आणि खरेंच तुमकां सांगपाक सोदता की सिम्प्लिसिटी इज द बेस्ट क्वॉलिटी इन ह्युमन बिंग्स. आणि ती सगळ्या भितर आसपाकूच जाय. आणि न्ही खरेंच तूं इतके म्हाका इतके बरो तुवें कमेंट केलो. म्हाजो सामको डे जालो कालचो कमेंट वाचून. अशें म्हाका अशें कमेंट वाचतकीर न्ही अशें दिसता की आतां डेली व्लॉग करपाचे, बरे रेसिपीज हाडपाचे अशें दिसता म्हाका. आनी तुका खूप खूप थँक्यू. आनी म्हाजे व्लॉग पळयता म्हणून तुका थँक्यू. ते बाकीचे बी व्लॉग पळयल्या खंय न्ही. आनी आनीकूय म्हाका खूब जाणां कमेंट्स करता तिंकां बी थँक्यू म्हणपाक सोदता हांव. आणि असेच म्हाका तुमी मोग दिया, सपोर्ट करा, मोटिवेट करा. आणि हांव अशेच न्यू रेसिपीज घेवन येता. आणि म्हाका कमेंट आयिल्लो की आतां गरम मसालाचे बी रेसिपी शेअर कर म्हणून. सो हांव ट्राय करतलें शुअर. जसो म्हाका टायम मेळटा न्ही तसो हांव ट्राय करतलें गरम मसाल्याची रेसिपी शेअर करपाक. सो मेळ्ळे आमी नेक्स्ट व्लॉगान. टील देन बाय बाय, गुड नायट, थँक्स फॉर वॉचिंग. आणि सबस्क्रायब करपाक विसरो नाका. बाय बाय, टेक केअर.